हॅलो फ्रेंड्स, मागील लेक्चरमध्ये आपण कॉम्प्लेक्स नंबरचे काही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स बघितले, बरोबर ना. आजही आपण त्याचसारखे काही एक्झाम्पल्स बघणार आहोत, बरोबर, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की कॉम्प्लेक्स नंबरवरचे क्वेश्चन्स नेमके कोणत्या टाईपचे असतात, बरोबर. आणि त्याच्यानंतर मग आपण जॉमेट्री म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर रिलेटेड टू जॉमेट्रीचे काही कन्सेप्ट बघणार आहोत आणि मग हा टॉपिक आपला संपेल, बरोबर. तर बघा, पहिला क्वेश्चन आज आपण बघणार आहोत. If z is a complex number such that z square is equals to conjugate z square, then which is the correct option? म्हणजे जर z square बरोबर z म्हणजे कॉन्जुगेट ऑफ z चा स्क्वेअर असेल तर या खालीलपैकी कुठला ऑप्शन बरोबर आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. तर लक्षात घ्या, इथं हा थोडासा थिअरॉटिकल क्वेश्चन आहे. इथं आपण काय करूया, एखादा कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे z इज इक्वल टू समजा मी x प्लस आय वाय सपोज करतोय, बरोबर. सपोज म्हणतो मी या ठिकाणी, सपोज z इज इक्वल टू x प्लस आय वाय हा कॉम्प्लेक्स नंबर आहे, बरोबर ना. आणि मग मला सांगा, आता जर z इज इक्वल टू x प्लस आय वाय असेल तर z चा त्याचा कॉन्जुगेट काय येणार, व्हॉट इज द कॉन्जुगेट ऑफ z? वी चेंज द साइन ऑफ इमॅजिनरी पार्ट, म्हणजेच काय येणार बघा, z बार x मायनस आय वाय हा आला z बार, बरोबर. आता मग मी या ठिकाणी काय करतो बघा, z चा स्क्वेअर म्हणजेच काय येणार आहे, x प्लस आय वाय ब्रॅकेटचा स्क्वेअर, बरोबर. आणि मग याचं जर मी एक्सपान्शन केलं तर एक्सपान्शन किती येतं बघा, यस एक्स स्क्वेअर प्लस 2ixy आणि प्लस किती हो, आय वाय ब्रॅकेटचा स्क्वेअर, बरोबर. म्हणजे किती येणार आहे बघा, हे एक्स स्क्वेअर प्लस 2ixy आणि इथं प्लस आयचा स्क्वेअर -1 येईल आणि वायचा स्क्वेअर वाय स्क्वेअर म्हणजे मायनस वाय स्क्वेअर. हे कशाचे एक्सपान्शन आहे बघा, एक्स प्लस आय वाय ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे झेड स्क्वेअर बरोबर ही तुम्हाला व्हॅल्यू मिळालेली आहे, बरोबर ना. आता तसंच आता आपण परत काय करूया बघा, कॉन्जुगेट ऑफ झेड आहे त्याचा पण स्क्वेअर तुम्हाला करायचा आहे, बरोबर ना. आणि मग ते दोन्ही इक्वेट करून काय रिलेशन येतं, म्हणजे झेड इज अ प्युअरली रिअल येतो, झेड इज अ प्युअरली इमॅजिनरी येतो, झेड इज आयदर प्युअरली रिअल और प्युअरली इमॅजिनरी येतो का नन ऑफ दिस येतो, ते आपल्याला चेक करायचं आहे, बरोबर ना. तर बघा मग झेड स्क्वेअरची व्हॅल्यू काय मिळाली, एक्स स्क्वेअर प्लस 2ixy मायनस वाय स्क्वेअर ही झेड स्क्वेअरची व्हॅल्यू आहे. आता पुढं सिमिलरली म्हणतो मी, बघा सिमिलरली हा झेड कॉन्जुगेट ऑफ झेड त्याचा स्क्वेअर मला घ्यायचा आहे, बरोबर ना. आता जर कॉन्जुगेट काय बघा, एक्स मायनस आय वाय ब्रॅकेटचा स्क्वेअर आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. आता मग एक्स मायनस आय वाय चा जर स्क्वेअर केला तर काय येतो बघा, हा स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस 2ixy आणि प्लस किती येतं बघा, आय वाय ब्रॅकेटचा स्क्वेअर, बरोबर. म्हणजे झेड बारचा स्क्वेअर म्हणजे कॉन्जुगेट ऑफ झेड चा स्क्वेअर इज इक्वल्स टू बघा किती येणार आहे, एक्स स्क्वेअर मायनस 2ixy आणि आता तिथं आय वाय चा स्क्वेअर केला, आय चा स्क्वेअर -1 वाय चा स्क्वेअर वाय स्क्वेअर म्हणजे किती आला, मायनस वाय स्क्वेअर. दिस इज इक्वेशन नंबर 2 सपोज, बरोबर. म्हणजे हा कॉन्जुगेट ऑफ झेड चा स्क्वेअर आहे आणि इथं आपण झेड चा स्क्वेअर घेतलेला आहे. आता तुम्हाला दिले काय बघा त्यांनी, तर झेड स्क्वेअर बरोबर कॉन्जुगेट ऑफ झेड चा स्क्वेअर हे दिलेलं आहे. तर बघा मग फ्रॉम 1 and 2 काय येतं बघा, झेड स्क्वेअर इज इक्वल्स टू कॉन्जुगेट ऑफ झेड ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजेच किती येणार आहे बघा, एक्स स्क्वेअर प्लस 2ixy मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू किती येतं बघा, एक्स स्क्वेअर मायनस 2ixy मायनस किती, वाय स्क्वेअर. लक्षात आलं का बघा. आणि आता इथं काय होणार आहे बघा, हा एक्स स्क्वेअर या एक्स स्क्वेअर बरोबर कॅन्सल होईल, मायनस वाय स्क्वेअर या मायनस वाय स्क्वेअर बरोबर पण कॅन्सल होणार आहे. आणि मग आता इथं राहिलं काय बघा, 2ixy इज इक्वल टू मायनस 2ixy म्हणजे किती येतं बघा, 2ixy इज इक्वल टू मायनस 2ixy. आता हा मायनस 2ixy जर मी लेफ्टला घेतला तर तो मायनस इकडे प्लस होणार आहे, म्हणजेच किती येणार, 2ixy प्लस 2ixy इज इक्वल टू किती आलं, 0. मग मला सांगा 2ixy प्लस 2ixy इज इक्वल टू 0 म्हणजेच किती आलं हे, 4ixy
इज इक्वल्स टू 0. पण आता इथं आपल्याला माहित आहे 4i कधी 0 असणार नाहीये. 4i नेव्हर्स बी इक्वल्स टू 0. सो व्हॉट दिस इम्प्लाइज, याचा अर्थ काय झाला मग, xy इज इक्वल्स टू काय असणार आहे 0. आता xy जर 0 असेल तर मला सांगा हे कधी शक्य आहे, तर यात x इज इक्वल्स टू 0 और y इज इक्वल्स टू काय असलं पाहिजे, 0 असलं पाहिजे. मग मला सांगा जर x बरोबर 0 असेल म्हणजे आपण दिलेला कॉम्प्लेक्स नंबर काय आहे, z आहे. z इज इक्वल्स टू x प्लस iy. जर x बरोबर 0 असेल तर दॅट कॉम्प्लेक्स नंबर इज प्युअरली इमॅजिनरी कॉम्प्लेक्स नंबर, बरोबर. आणि जर समजा y बरोबर 0 असेल तर दॅट कॉम्प्लेक्स नंबर इज प्युअरली रिअल कॉम्प्लेक्स नंबर. म्हणजे याचा अर्थ काय होतो बघा, एक तर x बरोबर 0 असेल तर तो प्युअरली इमॅजिनरी झाला, आणि जर तो y बरोबर 0 असेल तर तो प्युअरली रिअल कॉम्प्लेक्स नंबर झाला. म्हणजे इथं z इज अ प्युअरली रिअल, दिस इज नॉट पॉसिबल. z इज प्युअरली इमॅजिनरी हे पण शक्य नाहीये, कारण तो प्युअरली रिअल आपण कधी म्हटलं असतं, जर y बरोबर 0 आला असतं तर इट इज अ प्युअरली रिअल. प्युअरली इमॅजिनरी कधी म्हटलं असतं, जर x बरोबर 0 आलं आणि y नॉन 0 आला असतं तर आपण त्याला प्युअरली इमॅजिनरी कॉम्प्लेक्स नंबर म्हटलं असतं. पण या ठिकाणी आले काय बघा, x बरोबर 0 येतं किंवा y बरोबर 0 येतं. सो विच इज द करेक्ट आन्सर, z इज आयदर प्युअरली रिअल और प्युअरली इमॅजिनरी कॉम्प्लेक्स नंबर. म्हणजे तो एकतर रिअल असणार आहे किंवा प्युअरली इमॅजिनरी कॉम्प्लेक्स नंबर असणार आहे. म्हणजे प्युअरली रिअल और प्युअरली इमॅजिनरी कॉम्प्लेक्स नंबर. सो सी इज द करेक्ट ऑप्शन. म्हणजे या ठिकाणी सी हा करेक्ट ऑप्शन आहे. दिलेल्या एक्झाम्पलचं करेक्ट आन्सर काय बघा, सी आहे. सर्वांना एक्झाम्पल लक्षात आलं का बघा, zx प्लस iy, z बार x मायनस iy बाय द गिवन कंडिशन z स्क्वेअर इज इक्वल्स टू कॉन्जुगेट ऑफ z स्क्वेअर. On equating that two equations, we get x is equals to 0 or y is equals to 0. And from this, what is the correct answer? Z is either purely real or purely imaginary complex number. तर आता असंच सेकंड एक्झाम्पल आपण बघूया. आता बघा सेकंड एक्झाम्पल, let z be a complex number such that imaginary part of z is non-zero. म्हणजे इथे इमॅजिनरी पार्ट कसा आहे, नॉन झिरो आहे, म्हणजे झिरो नाहीये, लक्षात घ्या. And a is equals to z square plus z plus 1. Now here z is a complex number आणि a हा जो नंबर आहे तो त्या कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉर्म मध्ये इथे तुम्हाला कन्वर्ट आहे दिलेला आहे. Then a means the value of a ची व्हॅल्यू cannot take the value, म्हणजे a can't take the values -1, 1/3, 1/2 और 3/4. हे आपल्याला आता फाइंड आउट करायचं आहे. तर बघा या ठिकाणी थोडासा विचार करायचा आहे. a हा कॉन्स्टंट आहे, कारण कॉम्प्लेक्स नंबर z कॉम्प्लेक्स नंबर आहे, त्याचा स्क्वेअर केला, त्याच्यामध्ये एखादा कॉम्प्लेक्स नंबर आपण ऍड केला आणि +1 म्हणजेच काय, येणारा नंबर हा शेवटी काय, मे बी रिअल नंबर और मे बी कॉम्प्लेक्स नंबर, बरोबर. आणि तो काय आहे, a आहे. तर इथं आता हे एक्झाम्पल आपण कसं सॉल्व्ह करतोय बघा, z इज गिवन कॉम्प्लेक्स नंबर सच दॅट इमॅजिनरी पार्ट ऑफ z इज नॉन झिरो. इमॅजिनरी पार्ट नॉन झिरो आहे, म्हणजे इथं आपल्याला इमॅजिनरी पार्ट झिरो नको आहे, बरोबर. मग ए तो जर नॉन झिरो इमॅजिनरी पार्ट असेल तर ए ची व्हॅल्यू काय नको आहे, नॉन झिरो होण्यासाठी काय नको आहे हे तुम्हाला इथे सांगायचं आहे. बघा आता लेट म्हणतो मी, हिअर ए इज इक्वल्स टू काय दिले, झेड स्क्वेअर प्लस झेड प्लस 1. आता मी इथे काय करतोय बघा, इक्वेशन आहे ते क्वाड्रॅटिक फॉर्म मध्ये, क्वाड्रॅटिक फॉर्म इन झेडच्या क्वाड्रॅटिक फॉर्म मध्ये हे इक्वेशन मी आता या ठिकाणी कन्वर्ट करतोय. कसं बघा, ट्रान्सफर a टू RHS, व्हॉट यू गेट हिअर, झेड स्क्वेअर प्लस झेड प्लस 1 मायनस a इज इक्वल्स टू काय असणार आहे, 0. आता बघा हे झेडच्या फॉर्म मधलं क्वाड्रॅटिक इक्वेशन झालं, ज्या ठिकाणी हा 1 मायनस a म्हणजेच हा काय c आहे, बरोबर. म्हणजे ax स्क्वेअर प्लस bx प्लस c आपण जे स्टँडर्ड फॉर्म बघितलेला आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा, तर इथं फक्त x च्या जागी काय z आहे, म्हणजे हे जे इक्वेशन आहे ते स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे. याच्यावर तुम्हाला सांगा व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ a 1 आहे, b ची व्हॅल्यू पण 1 आहे आणि c ची व्हॅल्यू किती आहे, 1 मायनस a. तर मग याचे रूट्स काय असणार आहेत बघा, z इज इक्वल्स टू s मायनस b प्लस मायनस स्क्वेअर रूट मध्ये s b चा स्क्वेअर मायनस 4 इंटू 1 इंटू काय बघा c 1 मायनस a आणि डिवाइड बाय किती बघा 2 इंटू 1. लक्षात आलं का बघा, म्हणजे
एक्स बरोबर जसं आपण समजा ax² प्लस bx प्लस c बरोबर 0 हे जर क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायच्या 3 मेथड्स तुम्ही बघितलेल्या आहेत बरोबर ना. फर्स्ट इज अ फॅक्टरायझेशन मेथड, जी सेकंड मेथड आहे त्याला आपण कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड म्हणतोय, आणि थर्ड जी मेथड आहे दॅट इज अ फॉर्म्युला मेथड बरोबर. आणि फॉर्म्युला मेथड मध्ये आपण काय करतोय, x² चा कोइफिशियंट, x चा कोइफिशियंट आणि कॉन्स्टंट टर्म बरोबर. आणि मग त्याचा यूज करून आपण x बरोबर काय घेतोय, -b प्लस मायनस स्क्वेअर रूट मध्ये b² मायनस 4ac अपॉन 2a हा फॉर्म्युला आपण यूज करतोय बरोबर ना. मग इथं तोच यूज केला, फक्त x च्या जागी काय z आहे. आता हे सिम्प्लिफाय करूया, बघा किती येतं, -1 प्लस मायनस स्क्वेअर रूट मध्ये 1 चा स्क्वेअर 1 आणि -4 ने आतमध्ये मल्टिप्लाय करा म्हणजे किती येतं बघा, -4 आणि मायनस मायनस प्लस किती बघा 4a आणि डिवाइड बाय किती 2 × 1 2 आलेला आहे बरोबर ना. आता बघा ना इथं काय म्हटलेलं आहे, इमॅजिनरी पार्ट ऑफ z इज नॉन झिरो अँड a इज इक्वल्स टू, देन a कॅनॉट टेक द व्हॅल्यू, म्हणजे इमॅजिनरी पार्ट जर नॉन झिरो पाहिजे असेल तर a ची व्हॅल्यू काय नको आहे, कान टेक द व्हॅल्यू बरोबर. आता इथं आपण काय करूया बघा, सिम्प्लिफाय करूया, काय येतं हे -1 प्लस मायनस स्क्वेअर रूट मध्ये 1 मायनस 4 दॅट इज अ -3 म्हणजे हे किती येतं 4a मायनस 3 डिवाइड बाय 2 हा आला z. आता मग इथं जर समजा हा स्क्वेअर रूटची व्हॅल्यू जर 0 आपण घेतली, स्क्वेअर रूटची व्हॅल्यू 0 घेतली तर हा जो काय कॉम्प्लेक्स नंबर तयार होईल तो कसा असणार आहे, प्युअरली रिअल कॉम्प्लेक्स नंबर. पण इथे त्याने दिले काय की हा इमॅजिनरी पार्ट तिथं नॉन झिरो असला पाहिजे, म्हणजे a ची कुठली व्हॅल्यू नको आहे ते आपल्याला तिथं फाइंड आउट करायचे बघा. मग मी इथं काय करतोय आता, नाव 4a मायनस 3 इज इक्वल्स टू 0. समजा 4a मायनस 3 बरोबर जर मी 0 घेतलं तर तो कॉम्प्लेक्स नंबर काय होणार आहे, प्युअरली रिअल कॉम्प्लेक्स नंबर, म्हणजे -1/2 राहणार आहे फक्त तिथं, कारण इथं स्क्वेअर रूट जो आहे म्हणजे इमॅजिनरी पार्ट त्याचा थोडक्यात काय होणार आहे, 0 होणार आहे बरोबर ना. तर बघा मग 4a मायनस 3 इज इक्वल्स टू 0 घेतलं म्हणजे 4a इज इक्वल्स टू व्हॉट 3. सो a इज इक्वल्स टू काय 3/4, म्हणजे a ची जर व्हॅल्यू 3/4 घेतली तर हा कॉम्प्लेक्स नंबर काय होणार आहे, प्युअरली रिअल कॉम्प्लेक्स नंबर. पण आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर हा पाहिजे काय, इट्स इमॅजिनरी पार्ट इज नॉन झिरो, म्हणजे इमॅजिनरी पार्ट नॉन झिरो असला पाहिजे. मग त्यासाठी तुम्हाला a ची व्हॅल्यू काय नको आहे, a कान बी इक्वल्स टू 3/4, म्हणजे 3/4 सोडून a ची 3/4 ही व्हॅल्यू सोडून बाकी कुठलीही व्हॅल्यू तुम्ही त्या ठिकाणी जर पुट केलात जेणेकरून इथं काय यायला पाहिजे, इमॅजिनरी पार्ट नॉन झिरो आणि एक्झिस्ट व्हायला पाहिजे, अशा व्हॅल्यूज तुम्हाला त्या ठिकाणी a च्या सिलेक्ट केल्या पाहिजेत बरोबर ना. जर मी 3/4 इथं ठेवलं तर काय होणार आहे, इमॅजिनरी पार्ट झिरोच होणार आहे आणि ते नको आहे आपल्याला. सो a कॅनॉट टेक द व्हॅल्यू, a कोणती व्हॅल्यू टेक करणार नाही बघा 3/4, कारण जर a न जर 3/4 ही व्हॅल्यू टेक केली म्हणजे a ची जर व्हॅल्यू आपण 3/4 ठेवली तर याचा इमॅजिनरी पार्ट 0 होणार आहे आणि हा कॉम्प्लेक्स नंबर प्युअरली रिअल कॉम्प्लेक्स नंबर होणार आहे, जे आपल्याला इथं नको आहे. सो व्हॉट इज द करेक्ट आन्सर, a इज इक्वल्स टू मीन्स a टेक द व्हॅल्यू अदर दॅन 3/4, देन दॅट imaginary part of that complex number is non-zero. Otherwise, if we take a is equals to 3/4, then its imaginary part is 0. लक्षात. So, which is the correct answer? a is equals to 3/4. बरोबर. आता असंच नेक्स्ट एक्झाम्पल. आता थर्ड एक्झाम्पल काय दिले बघा, if z is equals to x minus iy and z raised to 1/3 is equals to p plus iq, then what is the value of x by p plus y by q upon p square plus q square. म्हणजे या ठिकाणी काय बघा, z हा कॉम्प्लेक्स नंबर तुम्हाला दिलेला आहे x मायनस iy आणि त्या z चं जर क्यूब रूट घेतलं तर ते किती येतं, p प्लस iq येतं. तर तुम्हाला x बाय p प्लस y बाय q अपॉन p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर ची व्हॅल्यू तुम्हाला या ठिकाणी फाइंड आउट करायची आहे बरोबर. म्हणजे जो कॉम्प्लेक्स नंबर दिलाय तो x मायनस iy दिलाय आणि त्याचा क्यूब रूट जो आहे तो p प्लस iq दिलेला आहे. म्हणजे इथं आपण आता काय करूया बघा, समजा इथं दिलेला जो कॉम्प्लेक्स नंबर आहे तो काय बघा, हिअर गिवन म्हणतो मी z इज इक्वल्स टू x मायनस iy, दिस इज गिवन
And what is the second condition they given? Z raised to 1 by 3 is equals to P plus IQ. बरोबर ना. आता क्यूब रूट ऑफ झेड इज इक्वल्स टू पी प्लस आय क्यू आहे. मी इथं आता काय करतोय, टेकिंग क्यूब ऑन बोथ साइड. म्हणजे क्यूब रूटचं जर मी क्यूब घेतलं तर क्यूब रूट कॅन्सल होणार आहे. तर बघा मग किती येणार आहे, झेड इज इक्वल्स टू एस पी प्लस आय क्यू ब्रॅकेटचा काय झाला, क्यूब झाला. बरोबर. आता मग इथं मला सांगा व्हॉट इज द झेड. झेड इज एक्स मायनस आय वाय आणि एक्स मायनस आय वाय बरोबर काय आहे, पी प्लस आय क्यू ब्रॅकेटचा क्यूब. आणि किती सोपं आहे बघा ना. आता इथं तुम्हाला राईट हँड साइडचा जो क्यूब आहे ते एक्सपान्शन करायचं. ते एक्सपान्शन केल्यानंतर याचा रिअल पार्ट एक्स बरोबर इक्वेट करा, याचा इमॅजिनरी पार्ट मायनस वाय बरोबर इक्वेट करा. म्हणजे तुम्हाला एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज मिळतील आणि त्या व्हॅल्यूज तुम्हाला इथे या ठिकाणी पुट करायचे आणि सिम्प्लिफाय करून काय व्हॅल्यू येते हे तुम्हाला सांगायचं. लक्षात घ्या, JEE साठी विचारलेला क्वेश्चन आहे हा. बरोबर. तर बघा मग इथं आता काय होतं, एक्स मायनस आय वाय इज इक्वल्स टू टेक द एक्सपान्शन. याचं एक्सपान्शन करा, ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब काय येतं, ए क्यूब म्हणजे फर्स्टचा क्यूब प्लस 3 इंटू फर्स्टचा स्क्वेअर इंटू सेकंड टर्म प्लस पुढं 3 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्मचा स्क्वेअर आणि प्लस सेकंड टर्मचा क्यूब, आय क्यूबचा क्यूब आला. बरोबर. एक्सपान्शन व्यवस्थित लक्षात आलं का बघा. ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबचं एक्सपान्शन काय आहे, ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब. बरोबर. ए च्या जागी पी आणि बी च्या जागी आपण आय क्यूब रिप्लेस केलेला आहे. बरोबर. आता इथं फक्त तुम्हाला आयच्या पॉवर्स माहित असल्या पाहिजेत. लक्षात ठेवा, आय इज अ आयोटा हुज व्हॅल्यू इज स्क्वेअर रूट मायनस 1. And we know I square is equals to minus 1, I cube is equals to minus I raised to 4 is equals to plus 1, I raised to 5 is equals to I raised to 6 is equals to minus 1, I raised to 7 is equals to minus I, and I raised to 8 is equals to again plus 1, I raised to 9 is equals to I, and I raised to 10 is equals to minus 1. या 10 पर्यंत म्हणजे I च्या 10 पॉवर्स पर्यंतच्या तर व्हॅल्यूज तुम्हाला माहित असल्या पाहिजेत. लक्षात घ्या. बरोबर. तर मग इथं आता आपण त्याचा यूज केला. बघा, एक्स मायनस आय वाय इज इक्वल्स टू इथं काय झालं बघा, पी क्यूब प्लस इथं हे 3i पी स्क्वेअर क्यू झालं. आता या ठिकाणी बघा, आयचा स्क्वेअर मायनस 1 येणार आहे, क्यू स्क्वेअर म्हणजे मायनस प्लस मायनस 3p क्यू स्क्वेअर झालं ते. आणि आता आयचा जर क्यूब केला तर बघा ना, आय स्क्वेअर मायनस 1 येतोय, सो आय क्यूब इज इक्वल्स टू मायनस आय म्हणजे मायनस आय इंटू काय झालं, क्यूचा क्यूब. लक्षात आलं का बघा. आणि आता मग या ठिकाणी काय करूया, राईट हँड साइडचा जो रिअल पार्ट आहे तो रिअल पार्ट एकत्र घेऊया, इमॅजिनरी पार्ट पण आपण एकत्र घेऊया. म्हणजे काय येतं बघा, एक्स मायनस आय वाय इज इक्वल्स टू रिअल पार्ट काय काय बघा, पी क्यूब मायनस 3p क्यू स्क्वेअर, दिस इज द रिअल पार्ट. आणि आता इमॅजिनरी पार्ट काय बघा, प्लस आय मी कॉमन घेतलं, आतमध्ये 3p स्क्वेअर क्यूब आणि मायनस किती येतं, क्यूब क्यूब. लक्षात येतं का बघा. आता मग इथं मी हे दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल आहे. आता मला सांगा, दोन कॉम्प्लेक्स नंबर आपण इक्वल आहेत असं कधी म्हणतोय, जेव्हा त्या दोन्ही कॉम्प्लेक्स नंबरचा रिअल पार्ट सेम असला पाहिजे आणि इमॅजिनरी पार्ट सेम असला पाहिजे. आता इथं हे दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल आहेत, याचा अर्थ काय, रिअल पार्ट ऑफ LHS इज इक्वल टू रिअल पार्ट ऑफ RHS, इमॅजिनरी पार्ट इज इक्वल टू RHS चा पण इमॅजिनरी पार्ट सेम असला पाहिजे. तर बघा मग, ऑन इक्वेटिंग बोथ साइड दोन्ही साइड जर समजा आपण इक्वेट केल्या तर मला सांगा, एक्स बरोबर काय व्हॅल्यू मिळणार आहे, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स, दॅट इज पी क्यूब मायनस 3p स्क्वेअर. दिस इज द व्हॅल्यू ऑफ एक्स. And what is the value of y, means minus y is equals to किती येणार आहे बघा, 3p स्क्वेअर क्यूब आणि मायनस किती बघा, क्यूब क्यूब. बरोबर. ही आली मायनस y ची व्हॅल्यू. आता याच्यावरून मी काय करतो बघा, मग दोन्ही बाजूला जर मायनसने मल्टिप्लाय केलं तर y इज इक्वल्स टू किती येणार आहे, क्यूब क्यूब मायनस 3p स्क्वेअर क्यूब. दिस इज द व्हॅल्यू ऑफ y आणि ही असणार आहे x ची व्हॅल्यू. बरोबर. आता बघा, ही x ची व्हॅल्यू आणि y ची व्हॅल्यू आपल्याला इथं दिलेल्या इक्वेशन मध्ये काय करायचे आहे, यूज करायची आहे. तर बघ काय करूया बघा, आता हिअर बघा काय आहे, x बाय p आणि प्लस
y बाय क्यू ची व्हॅल्यू अगोदर आपण फाइंड आउट करूया आणि डायरेक्ट ती व्हॅल्यू न्यूमरेटर मध्ये पुट करता येईल आपल्याला. तर बघा मग x बाय p प्लस y बाय क्यू. x ची व्हॅल्यू ठेवूया काय बघा x p क्यूब मायनस 3p स्क्वेअर आणि डिवायडेड बाय किती आहे बघा p आणि प्लस y किती आहे बघा क्यू क्यूब मायनस 3p स्क्वेअर क्यूब आणि डिवायडेड बाय किती क्यू. लक्षात आलं का बघा. आता इथं आपण पहिल्या टर्मचा जो न्यूमरेटर आहे त्याच्यामधून आपण काय करू शकतोय p कॉमन घेऊ शकतोय. तर p कॉमन घेऊया. p टेकिंग कॉमन व्हॉट रिमेन्स p स्क्वेअर मायनस 3q स्क्वेअर आणि डिवाइड बाय किती p फक्त कॉमन घेतलं आणि प्लस जी सेकंड टर्म आहे त्याच्या न्यूमरेटर मधून आपण q कॉमन घेऊया. सो q टेकिंग कॉमन yes what we get here q square minus 3p square and this whole divide by किती आलं q. लक्षात आलं का बघा. आणि आता मग इथं काय होतं p बरोबर कॅन्सल झाला q बरोबर कॅन्सल झाला. आता या दोघांची आपण ऍडिशन करूया. बघा या दोघांची जर आपण ऍडिशन केली तर काय येतं p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर प्लस q स्क्वेअर बरोबर ना. आणि मग मायनस 3q स्क्वेअर मायनस 3p स्क्वेअर म्हणजे मायनस 3p स्क्वेअर मायनस किती 3q स्क्वेअर बरोबर ना. ही कशाची व्हॅल्यू आली बघा x बाय p प्लस y बाय q ची व्हॅल्यू आलेली आहे बरोबर ना. आता इथं काय करायचं बघा थोडस व्यवस्थित लक्षात येतं का बघा सर्वांना. p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर मायनस 3p स्क्वेअर मायनस 3q स्क्वेअर आहे बघा. p स्क्वेअर मायनस 3p स्क्वेअर किती येणार आहे दॅट इज अ मायनस 2p स्क्वेअर. q स्क्वेअर मायनस 3q स्क्वेअर दॅट इज अ मायनस 2q स्क्वेअर. लक्षात आलं का बघा. आणि मग इथं मी आता काय करतोय मायनस 2 या ठिकाणी मी कॉमन घेतोय. काय राहतं बघा आतमध्ये p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर. ही न्यूमरेटरची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे मायनस 2p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर. आणि बघा डिनॉमिनेटर मध्ये काय p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर ठेवूया व्हॅल्यूज. दॅरफॉर मग काय येतं बघा x बाय p प्लस y बाय q डिवायडेड बाय p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर इज इक्वल्स टू ठेवा ती व्हॅल्यू मायनस 2p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर and divide by p square plus q square. Now here p square plus q square get cancelled. So what we get here minus 2. So the answer or value of this equation x by p plus y by q upon p square plus q square is minus 2. So D is the correct answer. बघा लक्षात आलं का. JEE साठी विचारलेला क्वेश्चन आहे हा. काही अवघड नाहीये. तुम्हाला z बरोबर x मायनस आय बाय दिलेला आहे. क्यूब रूट ऑफ z बरोबर p प्लस आय क्यूब दिलेला आहे. दोन्ही बाजूचा क्यूब घेतला की मग त्याच्यावरून सिम्प्लिफाय करा. सिम्प्लिफाय केल्यानंतर रिअल इमॅजिनरी पार्ट इक्वेट करा आणि मग त्या व्हॅल्यूज एक्सच्या आणि वायच्या दिलेल्या इक्वेशन मध्ये पुट करा ज्याची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची बरोबर. तर या पद्धतीने आपण एक्झाम्पल बघितलं. असंच पुढचं एक्झाम्पल बघूया. जाऊया आता पुढच्या एक्झाम्पल कडे. काय दिले बघा इफ z इज अ कॉम्प्लेक्स नंबर ऑफ युनिट मॉड्युलस अँड आर्ग्युमेंट थीटा. म्हणजे या ठिकाणी जो कॉम्प्लेक्स नंबर दिलेला आहे दॅट इज अ युनिट मॉड्युलस मीन्स मॉड्युलस ऑफ दॅट कॉम्प्लेक्स नंबर इज 1 अँड व्हॉट इज द आर्ग्युमेंट ऑफ दॅट कॉम्प्लेक्स नंबर आर्ग्युमेंट इज थीटा बरोबर ना. तर देन व्हॉट इज द आर्ग्युमेंट ऑफ 1 प्लस झेड अपॉन 1 प्लस झेड बार. म्हणजे तुम्हाला 1 प्लस झेड अपॉन 1 प्लस झेड बारचा कॉन्ज्युगेट या ठिकाणी फाइंड आउट करायचा आहे बरोबर ना. तर आता बघा मग दिलेली जी कंडिशन आहे आता आपल्याला माहित आहे z इज इक्वल्स टू आपण जनरली कॉम्प्लेक्स नंबर x प्लस आय वाय च्या फॉर्म मध्ये लिहितोय बरोबर. आता हा जरा कार्टेशियन फॉर्म त्याबरोबर तुम्हाला त्या कॉम्प्लेक्स नंबरचा पोलर फॉर्म पण माहित आहे. आता पोलर फॉर्म काय बघा r cos थीटा प्लस काय आहे i sin थीटा बरोबर ना. दिस इज द पोलर फॉर्म. आणि त्याबरोबर तुम्हाला त्या कॉम्प्लेक्स नंबरचा काय बघा एक्सपोनेन्शियल फॉर्म पण माहित आहे. म्हणजेच काय r e रेस टू i थीटा. म्हणजे आपण कॉम्प्लेक्स नंबर या 3 फॉर्म मध्ये एक्सप्रेस करू शकतो. वन इज अ कार्टेशियन फॉर्म, सेकंड इज अ पोलर फॉर्म अँड थर्ड इज अ एक्सपोनेन्शियल फॉर्म बरोबर. या ठिकाणी e रेस टू i थीटा म्हणजेच काय आहे cos थीटा प्लस i sin थीटा बरोबर ना. तर हे कॉम्प्लेक्स नंबरचे 3 फॉर्म्स आहेत. आता इथे तुम्हाला दिलंय काय बघा z इज अ कॉम्प्लेक्स नंबर ऑफ युनिट मॉड्युलस. म्हणजे त्या कॉम्प्लेक्स नंबरचा मॉड्युलस 1 आहे. म्हणजे थोडक्यात इथं r बरोबर काय आहे 1 आहे.
आणि आर्ग्युमेंट काय आहे थीटा, म्हणजे थीटा इज इक्वल टू थीटाच आहे, म्हणजे आर्ग्युमेंट थीटा आहे आणि तो मॉड्युलस काय 1 आहे. तर मग जर मॉड्युलस 1 असेल आणि आर्ग्युमेंट थीटा असेल तर दॅट कॉम्प्लेक्स नंबर झेड इज इक्वल टू काय येतं बघा 1 इंटू कॉस थीटा प्लस आय साइन थीटा, किंवा तुम्ही हे असे लिहू शकता 1 ई रेस टू आय थीटा, कारण इथं मॉड्युलस 1 आहे बरोबर ना. तर मग झेड बरोबर काय आलं बघा कॉस थीटा प्लस आय साइन थीटा. मग मला सांगा नेक्स्ट जे दिले त्याने झेड बार म्हणजे कॉन्जुगेट ऑफ दिस झेड इन कॉन्जुगेट वी इंटरचेंज द साइन ऑफ इमॅजिनरी पार्ट ओनली, म्हणजे आपण काय करतो फक्त इमॅजिनरी पार्टचं साइन चेंज करतोय. सो झेड बार इज इक्वल टू व्हॉट कॉस थीटा मायनस आय साइन थीटा. हे लक्षात आलं का बघा झेड आणि झेड बार. आता इथं मग काय करूया बघा आर्ग्युमेंट आपल्याला कशाचं फाइंड आउट करायचं आहे 1 प्लस झेड अपॉन 1 प्लस झेड बारचं. तर मग काय करतो बघा आता लेट 1 प्लस झेड अपॉन 1 प्लस झेड बार त्या कॉम्प्लेक्स नंबरचा कॉन्जुगेट आपण घेतलेला आहे. तर या ठिकाणी त्या व्हॅल्यूज पुट करूया. बघा किती येतं 1 प्लस झेड म्हणजेच काय आहे कॉस थीटा प्लस आय साइन थीटा आणि डिवायडेड बाय 1 प्लस कॉस थीटा मायनस आय साइन थीटा बरोबर. झेड आणि झेड बारच्या व्हॅल्यूज त्या ठिकाणी फक्त पुट केलेले आहेत बरोबर. आता इथं तुम्हाला थोडंसं एक 2 फॉर्म्युले माहीत असले पाहिजेत. हाफ अँगलचे फॉर्म्युले आहेत. ऍक्च्युली खरं तर हे फॉर्म्युले तुम्ही ट्रिग्नॉमेट्री मध्ये बघणार आहे, म्हणजे फॅक्टरायझेशन डिफॅक्टरायझेशन मल्टिपल सब मल्टिपल अँगल्स बरोबर, अलाइड कंपाऊंड मल्टिपल अँगल्स हा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये तुम्ही हे फॉर्म्युले बघणार आहात. पण मी तुम्हाला इथे काय करतोय हे फॉर्म्युला आता लिहितोय आणि त्या फॉर्म्युल्याचा यूज आपल्याला या ठिकाणी करायचा आहे बरोबर. तर कोणते ते फॉर्म्युले आहेत बघा. तर पहिला फॉर्म्युला आहे 1 प्लस कॉस थीटा इज इक्वल्स टू 2 कॉस स्क्वेअर थीटा बाय 2 येतं. 1 प्लस कॉस थीटा इज इक्वल्स टू 2 कॉस स्क्वेअर थीटा बाय 2 आणि त्याच्यानंतर साइन थीटा हा आपण 2 साइन थीटा बाय 2 इंटू कॉस थीटा बाय 2 या फॉर्म मध्ये लिहू शकतोय. म्हणजे तिथं आपण 1 प्लस कॉस थीटा हा हाफ अँगल मध्ये कन्वर्ट केला आणि साइन थीटा पण आपण हाफ अँगल मध्ये कन्वर्ट केलेले लक्षात घ्या. तुम्ही डिटेल मध्ये हे फॉर्म्युले कसे आले काय नाही ते ट्रिग्नॉमेट्री या टॉपिक मध्ये बघणार आहे तुम्ही लक्षात घ्या. तेव्हा आता फक्त तुम्हाला इथं डायरेक्ट तुम्हाला ते यूज करायचे आहेत म्हणून मी इथं फॉर्म्युले लिहिलेले आहेत बरोबर. तर या 2 फॉर्म्युल्याचा आपल्याला या ठिकाणी यूज करायचा आहे. तर यूज करूया. मग काय तर बघा मग 1 प्लस झेड अपॉन 1 प्लस झेड बार इज इक्वल्स टू इथे जर तुम्ही बघितलात बघा 1 प्लस कॉस थीटा आहे 1 प्लस कॉस थीटा आणि साइन थीटाची व्हॅल्यू तुम्हाला त्या ठिकाणी यूज करायची आहे. तर मग सांगा मला 1 प्लस कॉस थीटा म्हणजे किती येतं दॅट इज 2 कॉस स्क्वेअर थीटा बाय 2 आणि पुढं प्लस आय साइन थीटाची व्हॅल्यू किती येते बघा दॅट इज 2 साइन थीटा बाय 2 इंटू कॉस थीटा बाय 2. लक्षात आलं का बघा. न्यूमरेटर मध्ये व्हॅल्यूज पुट केलेले आहेत आणि आता तसंच आपल्याला डिनॉमिनेटर मध्ये पण व्हॅल्यूज पुट करायचे आहेत बरोबर ना. मग डिनॉमिनेटर मध्ये काय येणार बघा व्हॅल्यू 2 कॉस स्क्वेअर थीटा बाय 2 आणि पुढं मायनस किती येतं आय 2 साइन थीटा बाय 2 इंटू कॉस थीटा बाय 2. व्हॅल्यूज आपण या ठिकाणी पुट केलेले आहेत आणि आता मग या ठिकाणी काय करूया सी द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर ऑफ दिस फ्रॅक्शन हिअर 2 cos theta is common and in denominator there also 2 cos theta by 2 is common. So take that 2 cos theta by 2 common from numerator and denominator. So what we get here 2 cos theta by 2. What remains आतमध्ये काय राहतं बघा आता yes 2 cos square मधून आपण 2 cos theta by 2 कॉमन घेतलं म्हणजे 1 cos theta by 2 या ठिकाणी राहिलेला आहे आणि प्लस आय आहे तसं 2 cos theta by 2 आपण कॉमन घेतलेलं आहे त्यामुळे इथं राहिलं काय sin theta by 2 डिवायडेड बाय सी द डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर मधून पण आपण काय करूया 2 cos theta by 2 कॉमन घेऊया. आत काय राहणार आहे बघा व्हॉट रिमेन्स cos theta by 2 आणि मायनस आय साइन थीटा बाय 2. लक्षात आलं का बघा. आणि आता या ठिकाणी काय होणार आहे बघा हा 2 cos theta by 2 2 cos theta by 2 कॅन्सल होईल आणि इथं मग राहिलं काय cos theta by 2 प्लस आय साइन थीटा बाय 2 cos theta by 2 मायनस आय साइन थीटा बाय 2. आता इथं मला सांगा e रेस टू आय थीटा म्हणजे काय आहे cos थीटा प्लस आय साइन थीटा.
मग जर मी या थिटाच्या जागी थिटा बाय 2 लिहिलं तर हा काय होणार आहे, कॉस थिटा बाय 2 प्लस आय साइन थिटा बाय 2 ची व्हॅल्यू काय येणार, ई रेस टू आय थिटा बाय 2. म्हणजे एक्सपोनेन्शियल फॉर्म आपण कसं कन्वर्ट करू शकतोय, कॉस थिटा बाय 2 प्लस आय साइन थिटा बाय 2 चा ई रेस टू आय थिटा बाय 2. आणि जर समजा इथं मायनस असेल तर या ठिकाणी काय होणार आहे, मायनस थिटा बाय 2 होईल. तर मग त्याचा यूज जर केला आपण तर इथं मला सांगा न्यूमरेटर काय होणार आहे, व्हॉट इज द न्यूमरेटर, ई रेस टू आय थिटा बाय 2 डिवाइड बाय व्हॉट इज द डिनॉमिनेटर, ई रेस टू मायनस आय थिटा बाय 2. लक्षात आलं का बघा, कारण ई रेस टू आय थिटा म्हणजे काय, कॉस थिटा प्लस आय साइन थिटा, ई रेस टू मायनस आय थिटा असेल तर कॉस थिटा मायनस आय साइन थिटा. आपण हे सगळं बघितलेलं आहे थेरी शिकताना. कारण बघा ई रेस टू आय थिटा बरोबर आपण कॉस प्लस आय साइन, ई रेस टू मायनस आय थिटा बरोबर कॉस मायनस आय साइन, आणि त्यांची ऍडिशन करून आपण साइन थिटा बरोबर आणि कॉस थिटा बरोबर व्हॅल्यूज काढलेले आहेत ई रेस टू आय थिटा आणि ई रेस टू मायनस आय थिटाच्या फॉर्म मध्ये. बरोबर. तर मग इथं थिटा बाय 2 आहे, थिटाच्या जागी फक्त तुम्हाला थिटा बाय 2 रिप्लेस करायचा आहे. आता मी इथं काय करतो बघा, डिनॉमिनेटरची टर्म जर मी न्यूमरेटर मध्ये ट्रान्सफर केली तर काय होणार आहे बघा, यस ई रेस टू आय थिटा बाय 2 आणि ई रेस टू मायनस काय होणार प्लस आय थिटा बाय 2. आणि या ठिकाणी आता दोन्ही टर्मचा बेस सेम आहे त्यामुळे आपण त्यांच्या इंडेक्सची डायरेक्ट आपण ऍडिशन करूया. म्हणजेच काय येतं, ई रेस टू आय थिटा बाय 2 आणि प्लस किती आय थिटा बाय 2. बरोबर ना. आणि मग ई रेस टू आय थिटा बाय 2 प्लस आय थिटा बाय 2 किती येणार आहे बघा, दॅट इज ई रेस टू यस आय टेकिंग कॉमन थिटा बाय 2 प्लस थिटा बाय 2 हाफ प्लस हाफ किती येणार आहे, दॅट इज 2 थिटा बाय 2. म्हणजेच 2 ला 2 कॅन्सल झालं, म्हणजेच काय आलं ई रेस टू आय थिटा. आणि मला सांगा आता मग ई रेस टू आय थिटा म्हणजेच आपल्याला थोडक्यात इथं काय मिळालं बघा, 1 प्लस झेड अपॉन 1 प्लस झेड बार इज इक्वल्स टू ई रेस टू आय थिटा. म्हणजेच काय हो, कॉस थिटा प्लस आय साइन थिटा. आणि मला सांगा मग आता या कॉम्प्लेक्स नंबरचा जर मला आर्ग्युमेंट फाइंड आउट करायचा असेल तर व्हॉट इज द आर्ग्युमेंट ऑफ दिस कॉम्प्लेक्स नंबर, दॅट इज थिटा. म्हणजे या कॉम्प्लेक्स नंबरचा आर्ग्युमेंट काय असणार आहे, थिटा असणार आहे. कारण हा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे तो आपण पोलर फॉर्म मध्ये कन्वर्ट केलेला आहे. आणि व्हॉट इज द पोलर फॉर्म ऑफ दिस कॉम्प्लेक्स नंबर, 1 प्लस झेड अपॉन 1 प्लस झेड बार, that is a cos theta plus I sin theta. So what is argument of this complex number, that is the theta. So which is the correct answer, yes this C means theta is the correct answer. लक्षात घ्या, हा सुद्धा क्वेश्चन जेडब्ल्यू मेन्स ला विचारलेला क्वेश्चन आहे. लक्षात घ्या, क्वेश्चन्स फार काय अवघड नसतात, थोडंसं तुम्हाला विचार करायला लावणारे क्वेश्चन्स असणार आहेत त्या ठिकाणी. म्हणजे काय दिलेलं आहे ते व्यवस्थित तुम्ही बघा आणि त्याच्यावरून तुम्हाला पुढं सिम्प्लिफाय करत किंवा प्रॉपर्टीज वगैरे यूज करत तुम्हाला काय करायचं आहे, आन्सर्स पर्यंत जायचं आहे. लक्षात घ्या. आता यासारखे आणखी क्वेश्चन्स आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. तोपर्यंत तुम्हाला मी ग्रुपवरती काही क्वेश्चन्स पाठवणार आहे, तर ते क्वेश्चन्स तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा. चालतं. नेक्स्ट लेक्चरला आपण याच्या पुढचे आणखी काही क्वेश्चन्स बघणार आहोत.